परिवर्तन महिला शेतकरी संघ धाकोरे यांच्या वतीने धाकोरे येथे रानभाजी महोत्सव व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। यावेळी उपस्थित स्पर्धकांनी धाकोरे परिसरात मिळणाऱ्या परंतु लुप्त होत असणाऱ्या अशा पावसाळी हंगामातील कुडाच्या शेंगा, एका पानाची भाजी, फागले, अळू, फोडशी, कुरडू, चूरणपाला यांसारख्या नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या परंतु पोषण मूल्याने परिपूर्ण असणाऱ्या भाज्यांपासून वेगवेगळ्या पाककृती सादर केल्या। सदर पाककृतीचे परीक्षण रानभाजी व औषधी वनस्पती तज्ञ रामचंद्र शृंगारे व सावंतवाडी उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे यांनी केले। आपला धाकोरे गाव हा नैसर्गिक साधन सामग्रीने युक्त आहे व ते नैसर्गिकपणे टिकून ठेवण्यासाठी तसेच निसर्गाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आर्थिक उत्पादन करणाऱ्या महिलांच्या मागे संघ नेहमीच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन परिवर्तन महिला शेतकरी संघ धाकोरेच्या अध्यक्षा सौ मनीषा गोवेकर यांनी केलं। यांच्या वतीने आज आपण इथे रानभाजी पाककला स्पर्धा 2025 याचं आयोजन केलेलं आहे। तर रानभाजीबद्दल आपल्या सर्व महिलांना माहिती व्हावी म्हणून आपण ह्या स्पर्धेचं आयोजन करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार जेव्हा आपण हे करायचं ठरवलं तेव्हा सर्व महिलांनी ह्याला चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण दिला आणि सर्वांच्या मतानुसार आपण हे करायलाच पाहिजे असं सर्वांनी म्हटलं। परंतु रुपाली मुळीक यांनी तर जास्त आजचाच दिवस पाहिजे, नंतर भाज्या मिळणार नाहीत ह्याचं पण खूप आग्रहाने आजचा दिवस निवडला, त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्यांना मी धन्यवाद व्यक्त करते। कारण आज जर पाऊस नसता तर पर्यंत पोहोचला नसता, दुसऱ्या कामामध्ये बिझी राहिला, म्हणून पाऊस होता हे पण खूप चांगलं झालं, म्हणून सगळी कामं टाकून तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला। आणि जेव्हा मी आता सांगायचं म्हणजे मी परिवर्तन संघाच्या अध्यक्ष आणि खजिनदार, सचिव आणि उपाध्यक्ष उपाध्यक्ष यांनी ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यामागे उद्देश हा होता, पालेभाज्या माहिती आहेतच पण त्यातून प्रत्येकजण वेगवेगळं कशा प्रकारे त्या करतात ह्याचं एक सगळ्यांना अजून माहीत झालं पाहिजे म्हणून आपण केलं। आणि त्याचं महत्त्व पण काही वेळा आपल्याला माहीत नसतं, फक्त आपण ते वापरतो आणि त्याचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं असतं। म्हणजे खरं सांगायचं तर मला पण हे एवढे मी आता बघितल्यानंतर हे एवढे डिश बनवतात हे मला पण माहीत नव्हतं, पण अजून माहिती जाणून घेण्यासाठी जेव्हा आपल्याला एखादी तज्ञ व्यक्ती पाहिजे असते तेव्हा आपण दुसऱ्याचं मार्गदर्शन घेऊनच आपल्याला ते बघावं लागतं। तर म्हणजे खरं सांगायचं तर आपले आजचे परीक्षक म्हणा, आजचे प्रमुख ह्या विषयावर बोलणारे आपले वक्ते म्हणा रामचंद्र शृंगारे हे इथे आपल्या वेळ काढून इकडे आलेले आहेत आम्हाला मार्गदर्शन करायला, त्यामुळे त्यांचं इथे स्वागत आहे। पण त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शेती संदर्भात एखादी गोष्ट असेल तेव्हा सर्वप्रथम मी जर कोणाला सांगत असेल तर ते म्हणजे आपले सावंतवाडी तालुका म्हणजे आपल्या गावामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन गेली अनेक वर्ष करतायत, पण आता सुद्धा जरी त्यांच्याकडे हा धाकोरा गाव नसला तरी सुद्धा सावंतवाडी तालुका त्यांच्याकडे आहे आणि तरी सुद्धा ते आम्हाला कुठेही असले तरी प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतात। आणि हे रुपाली मुळीक म्हणा किंवा इथले सगळ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे माहिती आहे। ते म्हणजे आपले श्री यशवंत गव्हाणे सर, कोणाला माहीत नाही अशी व्यक्ती नाही धाकोऱ्यामध्ये म्हणा किंवा पंचक्रोशीमध्ये, कारण मी पंचायत समिती सदस्य असताना आम्ही एकत्रित म्हणजे बरेच कार्यक्रम केलेले आहेत, त्यामध्ये ग्रास कटर वाटप असेल किंवा भात वाटप केलेलं, तेव्हा सुद्धा आपल्याला गव्हाणे सरांचंच मार्गदर्शन आणि त्यांच्यामुळेच आपल्यापर्यंत इथपर्यंत ती स्कीम पोचू शकली होती। त्यामुळे जेव्हा मी त्यांना म्हटलं तेव्हा त्यांनी म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन नक्की करा आणि त्यासाठी आमच्या कृषीकडून पण तुम्हाला कोण म्हणजे आमचे सर पण येतील असं बोलले। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।